आजची ही पत्रकार परिषद आहे। ह्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आज आम्ही या ठिकाणी जमलोत। या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, तारकर्ली TTDS संस्थेचे टुरिझम संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, चिवला बीच आणि त्या परिसरातील पर्यटन व्यावसायिक असे सर्व या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। एक विशेष बाब आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी, पण आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आभार मानण्यासाठी, ते आभार आहेत लोकप्रतिनिधी असलेले या कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांनी गेले काही महिने जो किनारपट्टी च्या भागामध्ये CRZ म्हणजे किनारा नियमन कायदा जो आहे त्या कायद्याच्या संदर्भात जनजागृती, न्यायालयीन लढे असतील किंवा इतर अनुषंगिक बाबी आहेत, ह्याच्या संदर्भात त्यांनी अतिशय एक उत्कृष्ट टीम उभी केलेली आहे। त्याचबरोबर न्यायालयीन लढे जे आहेत त्याच्यासाठी अतिशय तज्ज्ञ असे वकील आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अतिशय अभ्यासपूर्ण म्हणजे सभागृहात तर विषय त्यांनी ह्या संदर्भात मांडण्याचा सुतोवाच केला आहे। प्लस प्रशासकीय पातळीवर जे पाठपुरावा असतो किंवा धोरणात्मक निर्णयामध्ये बदल असतात, ह्या बाबत त्यांनी अतिशय चांगला पुढाकार घेतला आहे। ह्याच्याबद्दल आभार मानण्यासाठी आम्ही आज एकत्र जमलो। एवढं करूनच आमदार निलेशजी राणे साहेब थांबले नाहीत, तर हा लढा जो होता तो लोकसहभागातून विशेषतः निधीच्या बाबतीत करण्याचा मानस सर्व पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार, जे मूळ निवासी आहेत या सगळ्यांचा होता। ही गोष्ट आमदार साहेबांच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ त्यांनी या संबंधित जे काम करणारी समिती आहे त्या समितीला आज बोलवून घेतलं आणि त्या समितीला ह्या संदर्भात जनजागृती आहे, CRZ कायद्यासंदर्भात परवानगीचा विषय आहे, न्यायालयीन लढे आहेत किंवा इतर अनुषंगिक बाबी आहेत, याच्यासाठी आज स्वतःच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी जाहीर केली आणि लवकरच ती समितीकडे सुपूर्द करणार आहेत। आम्ही याबद्दल अतिशय त्यांचे ऋणी आहोत, आभारी आहोत आणि अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी जर ह्या जनतेच्या पाठीमागे उभा राहिला तर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ज्या CRZ मधल्या जे मुद्दे आहेत, CRZ मधल्या ज्या गोष्टी आहेत, ज्यामुळे स्थानिक जे रहिवासी असेल, त्यामध्ये मच्छीमार आले, त्यामध्ये पर्यटन व्यावसायिक आले, रहिवासी आले, ह्यांना ज्या CRZमुळे ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या निराकरण करण्यासाठी ज्या प्रकारे त्यांनी एक अनुभवाची प्रशासकीय ताकद पाठीमागे लावली आहे, त्याचबरोबर पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब आणि ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे साहेब यांनी पण केंद्रीय स्तरावर जे बदल घडवण्याचे आवश्यक बदल CRZमध्ये जे आहेत, जे लोकांसाठी उपयुक्त असेल आणि ज्याच्यामुळे कुठच्याही पर्यावरणाचा पण कोणताही ऱ्हास होणार नाही, अशा प्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी अतिशय योग्य पावलं या ठिकाणी उचललेली आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचं तांत्रिक मार्गदर्शनाची एक टीम त्यांनी उभी केली। विशेषतः जिल्हाधिकारी मॅडमचं पण सुद्धा मी कौतुक करतो, त्यांनी पण एक टीम उपलब्ध करून दिली। मी सर्वसामान्य ह्या किनारपट्टीच्या, जरी हा विषय मालवणपुरती मर्यादित असला तरी महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आदरणीय आमदार साहेब निलेशजी राणे साहेब आणि पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आमच्या समाजाच्या पाठीमागे उभे राहिले, तोच आदर्श घेऊन आपापल्या एरियातल्या लोकप्रतिनिधींना विनंती करा की ह्या विषयामध्ये तुम्ही आमदार साहेबांचं मार्गदर्शन घ्या आणि एक चांगला जो समाजाला अनुकूल असेल, पर्यावरणपूरक असेल, शाश्वत असे बदल CRZमध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व मिळून प्रयत्न करूया। पुनश्च आपल्या सर्वांचे, आमच्या सर्वांतर्फे आमदार साहेबांचे त्यांनी हा जो निधी उपलब्ध करून दिला, ज्याच्यामुळे ह्या सगळ्या लढ्याला विशेषतः CRZमध्ये लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत। हा किनारपट्टीला योग्य असाच कायदा आहे, पण कालानुरूप त्याच्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत आणि ते केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत हे बदल जे आहेत ते बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार निलेश राणे पाठीमागे उभे राहिलेत। आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी सर्व पक्षातले प्रतिनिधी आहेत, सर्व सामाजिक संस्था, पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार संघटना व इतर सगळे प्रतिनिधी आहेत। यांच्यातर्फे मी आमदार साहेबांचे परत एकदा पुनश्च आभार मानतो आणि निश्चितपणे एक चांगला कायदा
जो कायदा पर्यावरण पण वाचवेल आणि जो कायदा स्थानिक रहिवाशांचं, किनारपट्टीवासियांचं जीवन सुकर करेल, एवढं मला आशा वाटते. न्यायालयामध्ये ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या किनारपट्टीच्या काही भागांचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि आदरणीय आमदार श्री निलेशजी राणेसाहेब यांनी एक जाहीर मुलाखतीमध्ये सांगितलं की ह्याच्यातली 70% बांधकामं ही अधिकृत आहेत. उर्वरित बांधकामं ही अधिकृत करण्याच्या दृष्टिकोनातनं आपले प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत आणि निश्चित त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल असा आमचा सगळ्यांचा एक विश्वास आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी एक संपूर्ण ताकद उभी केली आहे, सर्व प्रकारची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय, आर्थिक, याच्यामुळे निश्चितच एक चांगले रिझल्ट्स नजीकच्या काळामध्ये सर्व किनारपट्टीवासियांना बघायला मिळतील एवढी आशा मी व्यक्त करतो.